करण्याच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल सर काय याचा काही संबंध याच्याशी नाही. संदर्भ नाही, मात्र याचा बिलकुल संबंध नाही. एक बार त्यानंतर या संदर्भामध्ये वहिनींनी स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूचाल आलाय. सुनेत्रा पवार यांच्या नावाभोवती फिरणारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये आणि या यादीमुळे पक्षात नाराजी, चर्चा आणि आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय. एका बाजूला पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव झळकलंय, तर जनरल सेक्रेटरी पदावर पार्थ पवार आणि जय पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं समोर आलंय. पण दुसऱ्याच क्षणी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, कारण पक्षातील दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि तटकरे यांची नावं या यादीत दिसलीच नाहीयेत. यानंतर पक्षात मोठा वाद निर्माण झाला. ही फक्त तांत्रिक चूक असल्याचं स्पष्टीकरण स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिलं. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार गुवाहाटीमध्ये सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात याबाबत बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी एकच प्रश्न उपस्थित करण्यात आला, ही यादी नेमकी कोणी बनवली? आम्हाला न विचारता आमचीच नावं का वगळली? सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष वाढवण्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष मेहनत घेतली आणि आमचीच नावं यादीत नाहीत, अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर पोस्ट करत ही तांत्रिक चूक असल्याचं स्पष्ट केलं, पण तरीही नाराजी कायम असल्याचं बोललं जातंय. दरम्यान या वादाला आणखी एक मोठं राजकीय वळण मिळालं ते रोहित पवार यांच्या दाव्यामुळे. रोहित पवार यांनी खळबळजनक दावा करत म्हटलं की राष्ट्रवादीतील तब्बल 22 आमदार भाजपमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. इतकंच नाही तर शिंदे गटातील काही लोकांचाही त्यात समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि एकूण संख्या 40पर्यंत जाऊ शकते, असा मोठा दावा त्यांनी केला. आता या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झालेत. राष्ट्रवादीत खरंच अंतर्गत नाराजी वाढते का? ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे का? ही येणाऱ्या निवडणुकांपूर्वी पक्षात मोठी राजकीय रणनीती आखली जाते. दरम्यान सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण म्हणतायत की पक्षाला आता तरुण नेतृत्वाची गरज आहे, तर काहींचा इशारा आहे, साप पाळू नका, जुनी चूक पुन्हा करू नका. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच मोठं काहीतरी शिस्त आहे का? कॉमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.